घरकुल 1 वर्ष होऊन आलेले, 1 वर्षापूर्वी काम केलेलं त्यांनी आणि आता घरकुल थांबवले गेलेत. आता पावसाचा सीझन जवळ आलेला आहे आणि पावसामुळं काय आम्हाला आता राहायला दुसरीकडे जागा नाही. तर आपलं एवढंच आम्ही सभापती त्यांच्याकडे आलो होतो. त्यांना हेच विनंती केली की आमचे पावसाच्या अगोदर लवकर घरं व्हावी आणि त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं असे ते बोलले. आता आमचं काम आंबळे रायगड परळी खोऱ्यामधील अतिशय दुर्गम असणाऱ्या डोंगरामधील आंबळे गावातील या ठिकाणी कातकरी कुटुंबातील ग्रामस्थ भेटण्यासाठी आले होते. तसं पाहायला गेलं तर हा समाज पूर्वीपासून सर्वच शासकीय लाभापासून आणि इतर सगळ्या तसं पाहायला गेलं तर अतिशय गरज असणाऱ्या म्हणजे मूलभूत गरजांपासून अतिशय दुर्लक्ष असणारा असा समाज. पण तरीसुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री जनमत आवास योजना, जी योजना फक्त कातकरी कुटुंबासाठी शासनानं सुरू केली, त्या योजने माध्यमातून या ठिकाणी 9 घरकुल या ठिकाणी मंजूर आहेत. त्याच्यामधील 8 घरकुलं पूर्णत्वाकडे आहेत. त्यांचा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना दुसरा हप्त्याचा विलंब होता. त्यांचा या ठिकाणी तात्काळ आताच मी अधिकाऱ्यांना सांगून त्यांचा दुसरा हप्ता त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना दुसरा हप्ता वर्ग झालेला आहे आणि तिसरा हप्ता त्यांचं काम पूर्ण झालं. तिसरा हप्ता लवकरात लवकर तातडीने सोडण्यात यावा. पावसाळ्याच्या पूर्वी त्यांची घरकुल पूर्ण करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना मी त्यांनी जे कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरलाही मी अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत की पावसाळ्यापूर्वी त्यांची पत्र टाकून त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात लवकरात लवकर यावी. आणि त्यांनी इथं आल्यानंतर माझ्याशी ज्या ठिकाणी त्यांची घरकुल आहेत तर तिथला भाग मी येत्या 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी मी जाणार आहे आणि डोंगर भागामध्ये जो त्यांची घरकुल जी डोंगरामध्ये आहेत आणि त्यांनी आपल्या ह्या मोसम माझ्यापाशी मुद्दा मांडला की बिबट्या वगैरे सुद्धा आम्हाला तिथल्या पाळीव म्हणजे जंगली प्राण्यांचा आम्हाला त्रास होतोय. बिबट्या असेल, रानगाव असेल, डुकरं असतील, तर त्या अनुषंगाने सुद्धा मी येणाऱ्या काळामध्ये त्या घरकुलांना संरक्षक भिंत किंवा जाळी बांधण्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत किंवा प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना घरकुलांना संरक्षण कसं देता येईल, त्या घरकुलामध्ये राहणाऱ्या या सर्व गोरगरीब माझ्या माता भगिनींना संरक्षण कसं देता येईल असा माझा नक्कीच या ठिकाणी पुढच्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असेल.